क्रिकेट टुर्नामेंट एक फक्त टुर्नामेंट किंवा एक स्पर्धा नसणार आहे, तर तो एक मोठा उत्सव आहे. परंपरेचा आणि क्रीडा भावनेचा एक मोठा सुंदर संगम ही स्पर्धा आपल्याला दाखवते. एकीकडे संस्कृतीची गुढी उभारली जाते, तर दुसरीकडे मैदानावरती खेळाची पताका फडकणार आहे. आणि ज्या स्पर्धेचा झेंडा अभिमानानं सगळीकडे उंच फडकतो, असा हा UK NPLचा एक मोठा थरार आहे. त्यामुळे एका साईडला संस्कृतीची गुढी उभारण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे मैदानावरती खेळाची पताका फडकणार आहे. प्रत्येक चौकारात आनंदाची उधळण दिसेल. प्रत्येक विकेटमध्ये तुम्हाला एक मोठा थरार दडलेला दिसणार आहे आणि प्रत्येक खेळाडू नव्या वर्षाची सुरुवात आपल्या सर्वोत्तम कामगिरीनं करू यासाठी सज्ज आहेत. 10 टीम्स या स्पर्धेसाठी पुढे आहेत आणि आज पहिली मॅच मैदानावरती पुन्हा समोर येणार आहे. 8 षटकांची मॅच आहे. 8 षटकांच्या मॅचसाठी आपण 7 षटकांना 35 मिनिटांचा टाइम देतोय. जर 7 षटक टीम तुम्ही 35 मिनिटात नाही टाकू शकला तर 8व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू हा 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळं ही सूचना तुमच्यासाठी आपण पाहतो पुढे येते. या सगळ्या सूचना तुम्ही लक्षात घ्या. या स्पर्धेचे जे काही नियम आहेत किंवा नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत ऑलरेडी आधीच पोहोचलेली आहे. ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले होते. ते नियम सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही समजावून सांगू. काही शंका असतील तर तुम्ही अजूनही आयोजकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. मात्र पारदर्शकता ही या स्पर्धेमध्ये राहील याची पूर्ण काळजी ही आयोजक घेत आहेत आणि खूप चांगलं नियोजन, खूप चांगली टुर्नामेंट या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगला खेळ क्रिकेटचा पुढे आणण्याचं काम होत आहे. मॅचला आपण पाहतो सुरुवात होणार आहे. पहिले 2 सलामीवीर मैदानावरती दाखल होत आहेत. चला टीम चालू करा मॅच. आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती याल मॅच खेळणार आहात, यानंतर ज्यावेळेस तुम्ही टॉससाठी याल तुमची टीम लिस्ट तुम्ही तुमच्यासोबत तुम्हाला घेऊन यावी लागणार आहे. त्यामुळे तुमची जी टीम लिस्ट आहे ती सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. यानंतर ज्या टीम्स कॅप्टन टॉससाठी येतील, आज ज्या आमच्या महिला भगिनी या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या आहेत त्यांच्यासाठी सेपरेट डगआउट आपण ओपन केलेला आहे, उभारलेला आहे. तिकडे फक्त आपण पाहतो आमच्या महिला भगिनींना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तिकडे कोणी जेंट्स जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आणि आम्ही ज्या महिला भगिनी आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या आहेत त्यांना विनंती करतो की आपण तिथे आपल्या डगआउटमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलंही सर्वांचं या स्पर्धेमध्ये स्वागत. परंपरा आपण पाहतो आपल्याला मुळे देतात आणि खेळ आपल्याला पंख देतो आणि याचा एक अद्भुत संगम तुम्हाला या स्पर्धेमधून बघायला मिळेल. रायगड एम्पायर्स प्रवीण गायकवाड यांना आपण ऑन स्ट्राईक एंडला बघाल. नॉन स्ट्राईक एंडला अमोल ननावरे आहेत. तर पहिल्या षटकासाठी शुभम सेजाल. मुख्य पंचांचा इशारा, मॅच लेट प्लेची घोषणा. डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहतो UK NPLचा पुढे आम्ही टाकतोय. 7:45 आहे. पहिला बॉल समोर टाकला जातोय मिड ऑफ मध्ये आपण पाहाल हा चेंडू. आज आपण 10 खेळाडू या स्पर्धेसाठी असे घेतलेले आहेत जे बाहेर गावचे आहेत किंवा आपल्या आसपासच्या गावातले खेळाडू आहेत आणि अशा काही खेळाडूंना सुद्धा ही स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामधला शुभम सैजाल हा कोरेगाव मुलट्रा रिप्रेझेंट करणारा खेळाडू आहे जो आज या स्पर्धेसाठी UK NPLला रिप्रेझेंट करेल किंवा तो या मैदानावरती या टीम मधून या स्पर्धेसाठी पुढे आलेला आहे तोच खेळाडू आहे. बॉल यावेळेस थोडासा अक्रॉस द लाईन, पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस द लाईन जाण्याच्या प्रयत्नात लागोपाठचे पहिले 2 चेंडू शुभम सेजालनं निर्धाव टाकत या डावाची सुरुवात केलेली आहे. 10 टीम मजबूत आहेत कारण तुम्ही बघा प्रत्येकाकडे नेतृत्व चांगलं आहे, प्रत्येकाकडे टीम कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि एका गावासाठी क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, एका गावात राहणारे सगळे खेळाडू आहेत. त्यामुळे चांगली टीम बॉन्डिंग आहे. त्यामुळे मजा येईल या टुर्नामेंटमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस 1-2 पावले पुढे सरसा होता चेंडू. बॉल डाऊन द ग्राउंड, माथी कापत बॉल डीप लॉक ऑफ सीमारेषा पार. 4 रन. सिलसिला सुरू झालेला आहे. मॅच ऑन आहे आणि या चौकाराने संघाचं अकाउंट, संघाचं खातं ओपन होत आहे. 4 रन. फुल टॉस
अँड फुल टॉस स्टॉल करून सरळ टाकलाय आउट ऑफ द पार्क. प्रवीण गायकवाड ऑन फायर, षटकार. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचा पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. गणराज हॉस्पिटल यांकडून तुम्ही बघा बॅटिंग टीम साठी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आहे. आणि पहिला षटकार हा युके NPL चा आपण पाहतोय प्रवीण गायकवाड यांच्या बॅट मधून उडवला. पुन्हा एकदा फुल टॉस नाही टाकू शकत शुभम शेजाल तुम्ही. मोठा स्टार आणि अनुभवाचा खजिना असणाऱ्या खेळाडूंना प्रवीण गायकवाड यांचा झंझावात सुरू झालाय, झंकार सुरू झालाय. पुन्हा एक चौकार. हो यावेळेस फसवलाय चेंडू उंच आकाशात आहे. शतरक्षक डाऊन दी बॉल, टेकन अ कॉट. फर्स्ट विकेट इज डाऊन. पहिला धक्का. प्रवीण गायकवाड बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये टाकून झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावपलक आपण बघाल. एक खेळाडू बाद झाला. पहिला धक्का हा संघासाठी पुढे असणार आहे. आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावपलकीवरती धावा तुम्ही बघताय त्या 14 आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. शुभम सेजालनं 2 चौकार 1 षटकार जरी खर्च केलेला असला तरी ते एक मोठी विकेट त्याकडे राहिली. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो पुढे येईल. आणि दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत ते आपण पाहाल निलेश जाधव यांना दुसऱ्या षटकासाठी पुढे आणलेलं आहे. मॅच मोठी आहे तुम्ही बघाल. निमित्त आज मोठं आहे कारण गुढीपाडव्याचा सण, विजयाचं प्रतीक, नवीन स्वप्न, नवीन ध्येय आणि नव्या उमेदीनं पुढे जाण्याची प्रेरणा असा दिवस सांगतो. आणि आज एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट. हा बॉल यावेळेस समोर टाकलेला चेंडू थोडासा बॅक टू द बॉलर आहे. लॉग ऑन समोर येईल. ओ बॉल नाही अडवता आलेला तिकडे. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चादर धावांचा आकडा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल की फील्ड सेटअप वरती तो फील्ड सेटअप फक्त 2 खेळाडू लाईन वरती आहेत. बाकी सगळे खेळाडू 38 सर्कल मध्ये तुम्ही बघाल. षटक क्रमांक 2 साठी निलेश जाधव आपल्याला पुढे बघायला मिळतील. ह्या विकेट वरती खेळण्याचा अनुभव प्रत्येकाला आहे कारण आपल्या घरच्या मैदानावरती तुम्ही खेळताय. या मैदानावरती खेळलेला, त्या मैदानावरती प्रॅक्टिस केलेली, सराव केलेला आहे, त्यामुळे एक चांगला कानाकोपरा माहीत आहे. हा बॉल यावेळेस खांद्याच्या लाईन मध्ये थोडीशी आडवी बॅट केली होती. थोडीशी लेट कटची झलक सुद्धा तिकडे दाखवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तिकडे प्राप्त होईल अमोल नानावर यांना. एका सिंगलच्या मदतीने 19 धावांवरती आपण जातोय. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालेला आहे आणि 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा
या ऑन बोर्ड वरती पुढे आहेत. संदीप चौधरी यांकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक एंड. पुन्हा एकदा तिन्ही स्तंभ आपण पाहतो पुढे कव्हर करत. बॉल यावेळेस समोर पुन्हा एकदा शिरापासून थोडासा दूरवरती ठेवण्याच्या प्रयत्नात होत आहे. स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे. एका अतिरिक्त धावेने धावफलक दाखवतोय तो 20 धावा. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. तिथे आपण पाहतो जो महिलांसाठीचा खास जो महिला कक्ष आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उभारलेला आहे, तिकडे फक्त आमच्या महिला भगिनींना बसण्याची परवानगी आहे. तिकडे काही जी मुलं आमची बसलेली आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तिकडनं खाली उतरा. त्या महिला कक्षामध्ये फक्त महिला बसतील, बाकी कोणीही बसणार नाही. तिकडे जे कोणी लहान मुलं गेलेले आहेत किंवा काही आमचे काही प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही तिकडनं खाली या. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय 20 धावा धावपलकीवरती. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार दिसला होता, मात्र त्यानंतरचं कमबॅक यावेळेस थोडेशा बॅकफुटवरती सरकत अक्रॉस द लाईन. स्क्वेअर लेग फाईन लेग थोडासा आपण पाहतो पुढे फोडण्याचं काम. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. ट्रिगर मुवमेंट, थोडीशी ट्रिगर ऍक्शन तिकडे बघायला मिळाली. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळालं. तोपर्यंत धावा पळून पूर्ण होतील त्या 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 26 ऑन बोर्ड 26 धावा या धावपलकीवरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावपलकीवरती आहेत. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन्स आपण पाहतो फील्ड सेटअप वरती. 8 ओव्हरच्या मोठ्या मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांनी रुडी कांचन प्रीमियर लीग किंवा नाईट टुर्नामेंटचं तुम्ही बघा, यूके एनपीएलचं एक कायम वैशिष्ट्य राहिलेलं आहे. इकडे तुम्हाला मोठ्या षटकांचे सामने खेळण्याची संधी आयोजक उपलब्ध करून देतात आणि इथे 8 ओव्हरच्या मॅच तुम्हाला बघायला मिळतील. या स्पर्धेतून पुढे आणण्याचं काम आयोजकांनी केलेलं आहे. आज तुम्ही बघताय दिवस असो रात्र क्रिकेटची जादू कधी थांबत नाही आणि अंडर फ्लड लाईट्स दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तिसरे नवीन गोलंदाज समोर आणण्याचं काम केलेलं आहे. शाबाज जे षटक क्रमांक 3 साठी आपण पाहाल पुढे येतील. पुन्हा एकदा हा खेळ ऑन आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक एंड. डावाची सुरुवात पुन्हा एकदा. पहिली मॅच आहे. उन्हात तळपणाऱ्या मैदानावरती खेळाडूंचा जोश पाहायला मिळतो, तर संध्याकाळ होताचा लाईटच्या प्रकाशामध्ये क्रिकेट पुढे आणलंय. षटक क्रमांक 3. अमोल नानावरे सुरुवात करतील या षटकाची आपल्या अनोख्या अंदाजामध्ये. 4 रन चौकार. पुढे येण्याचं काम केलंय आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकाराबरोबरीत. लाईट्स तुम्ही बघाल ऑन आहेत. अंडर ब्लड लाईट्स प्रकाशात मैदान एकदम झगमगून गेलेलं आहे, उठून दिसतंय. कारण ही डे नाईट क्रिकेटचा एक मोठा थरार आहे. दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट आहे. दिवसा खेळताना प्रत्येक चेंडू स्पष्ट दिसतो, रणनीती आखता येते, तर रात्रीच्या सामन्यात लाईट्स खाली खेळताना एक वेगळी रोमांचकता आपल्याला बघायला मिळते. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे करून ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन तिकडे बघायला मिळालं. शुभम सेजल असावा. 1 धाव तिकडे प्राप्त होईल. एका सिंगल धावेच्या मदतीने धावपलकीवरती 31 धावा. मात्र रात्रीच्या सामन्यांमध्ये तुम्ही बघा लाईटच्या खाली खेळत असताना एक वेगळी रोमांचकता आपल्याला बघायला मिळते. बॉल हवेत उंच उडतो आणि त्या प्रकाशात तो चमकत असताना प्रेक्षकांची नजर त्याच्यावरती खिळून राहते. हे अंडर ब्लड लाईटचे आपण पाहतो ठिकाणं खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर वरती स्विंग अँड मिस ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले.
धाव या चेंडूवरती आपण बघायला पुढे येणार नाही. 8 ओव्हरच्या मोठ्या मॅच आहेत आणि 8 ओव्हरच्या मॅच मध्ये तुमच्याकडे गेम प्लॅन असावा आणि एक जर गेम प्लॅन तुमचा चांगला वर्क तुम्ही करू शकला तर त्याचा फायदा निश्चित तुम्हाला येणाऱ्या पुढे काळामध्ये होणार आहे. आज दिवसा खेळताना प्रत्येक चेंडू स्पष्ट दिसतो, मात्र तुम्हाला अंडर फ्लड लाईट्स मध्ये खेळताना सुद्धा एक वेगळी रणनीती आखावी लागते. दिवस रात्र चालणारे सामने म्हणजे तुम्ही बघाल हे उरुळी कांचनचं मैदान आहे, एक अखंड उत्सव आहे आणि जो अखंड उत्सव या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक पुढे आणतायत. हा चेंडू यावेळेस थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता. मिड विकेट पुढे पुन्हा एकदा एक सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होताना दिसणार आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने धावपलकीवरती 32 ऑन बोर्ड 32 धावा धावपलकीवरती पुढे आहे. एक अखंड चालणारा एक मोठा क्रिकेट उत्सव आहे जिथे खेळाडूंची मेहनत आहे, प्रेक्षकांचा उत्साह आहे आणि खेळावरील असणारं प्रेम सतत जिवंत ठेवण्याचं काम हे आयोजक करतायत. आणि एक मोठी टुर्नामेंट आहे जिकडे तुम्ही बघाल ज्या स्पर्धेसाठी 10 टीम्स या स्पर्धेसाठी यावेळेस पुढे आणलेल्या आहेत. 10 टीमसाठी संघ मालक पुढे आलेले आहेत आणि प्रत्येकाची ड्रीम टीम तितक्याच ताकदीने आलेले. त्यावेळेस नो बॉलचा कॉल आपण पाहतो पुढे पंचांकडून. येणारा चेंडू घेऊन येईल फ्रीड आणि फ्रीडच्या उंबरठ्यावरती अमोल धनावरे. काम आटपून लोक संध्याकाळी मैदानावरती यायला आता सुरुवात झालेली आहे आणि रात्रीच्या गार वाऱ्यात क्रिकेटचा आनंद सुरू झालेला आहे. षटक क्रमांक 3 आतमध्ये सुरू आहे. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा या धावपलकीवरती आहेत. 34 धावा धावपलकीवरती 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला खेळ बघायला मिळेल. अखंड उत्सव पुन्हा एकदा या मैदानावरती. सगळी कामं आटपून लोक संध्याकाळी मैदानावरती यायला आता सुरुवात झालेली आहे. काल पावसाची हजेरी बघितली होती आपण, थोडासा पाऊस पडलेला आहे. अवकाळी पावसानं दाखवलेली हजेरी. A ball dancing down the track. Amol Tambe, Amol on fire. सर लाईटच्या टावरच्या पुढे बॉल आहे. षटकार.
चा खेळ समोर टाकून झाला. पहिली मॅच तुम्ही बघताय, बॅटिंग करतो रायगड एम्पायर्स आणि 3 ओव्हरमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत त्या 40 धावा. एक गडी बाद आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे. 40 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर आपण पाल बॅटिंग रायगड एम्पायरसाठी बक्षीस येत आहे. आगामी येणाऱ्या कोणत्याही खेळाडूंना किंवा समोर असणाऱ्या खेळपट्टीवरती खेळाडूंसाठी सुद्धा बक्षीस आहे आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजासाठी ते पारितोषिक समोर घोषित केलं जात आहे. मयूर ननावरे यांकडून त्या पारितोषिकाची घोषणा आहे. बॅटिंग टीमकडून कोणत्याही फलंदाजानं जर या मॅचमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं तर त्या अर्धशतकासाठी तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस हे मयूर ननावरे यांकडून दिलं जाईल. बॉल विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते अमोल. 2 अमोल आहेत मैदानावरती. त्यामध्ये तुम्ही बघा झेल शतरक्षकाकडून सुटलेला आहे. तुम्हाला प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच जरी असलं तरी प्रत्येक दिवस टीम तुमच्यासाठी महत्वाचं राहील. प्रत्येक मॅच महत्वाची राहील. कारण लक्षात घ्या, इथून पुढेचं तगडं कॉम्पिटिशन असणार आहे. कोणताही संघ इकडे सहज पराभव मान्य करणार नाही. प्रत्येक टीम आपली ताकद आजमावताना दिसेल, ताकदीनं पुढे येताना दिसेल आणि त्यामुळं एक चांगला टीम वर्क तुम्हाला इथून पुढे बिल्डअप करावा लागेल. 4थ्या षटकासाठी धावपलकीवरती 41 धावा. 3 षटकं संपल्यानंतर एक चांगली सुरुवात आपण बघितली. एक गडी जरी गमावला लवकर तरी टीमनं ती सरासरी जी आहे ती सरासरी चांगली राखलेली आहे. 8 ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धेच्या पुढे सेट केलं जाईल. फुल टॉस होता हा चेंडू. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो खेळाडू समोर आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, एक धाव घेण्यासाठीचा तिकडे प्रयत्न. एक सिंगल मिळणारी आहे. एका सिंगल धाव्याच्या मदतीनं 42 धावांचा आकडा. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावपलकीवरती. मयूर ननावरेंकडून आपण पाहतो जे पारितोषिकाची घोषणा या खेळाडूंसाठी सुद्धा आणि येणाऱ्या आगामी पुढे जे खेळाडू बॅटर येणार आहे 1000 रुपयांचं बक्षीस आहे. मयूर ननावरेंकडून जर 50 धावा खेळाडूनं पूर्ण केल्या तर 42 धावा आहेत. बॉल यावेळेस आडव्या बॅटनं रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती होतं ते हटलंय. त्यामुळे तुम्ही बघायला आता शतरक्षकांची संख्या ही लाईन वरतीची जास्त दिसणार आहे. 4थं षटक पुढे घेऊन येतोय आपण पाल गोलंदाजी मार्क वरती आनंदला आणलंय पुढे. आतापर्यंत 4 षटकं टाकण्यासाठी 4 गोलंदाज आणले पुढे. म्हणजे कोणत्याही गोलंदाजाला परत पुढे आणलं नाही. कोणत्याही गोलंदाजाचं षटक रिपीट केलेलं नाही. आतापर्यंतचा हा फॉर्म्युला फिल्डिंग टीमनं वापरलाय. 4 षटकं वेगवेगळ्या 4 गोलंदाजांकडून टाकण्याचा निर्णय. 43 धावा धावपलकीवरती. विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गेली होती मात्र त्यानंतर मग विकेट मिळाली नाही. दुसऱ्या विकेट साठीची भागीदारी बिल्डअप होती अमोल ननावरे आणि अमोल तांबेमध्ये. आतापर्यंत दुसऱ्या विकेट साठीची भागीदारी. बॉल यावेळेस थोडंसं काही परिवर्तन. स्लोअर वन सुद्धा एखाद्या गोलंदाजाचं प्रमुख अश्व मानलं जातं आणि तो स्लोअर वन सुद्धा कधी टाकायचा हे सुद्धा गोलंदाजाला ते ज्ञान अवगत असायला हवं. तुम्ही आताचा जो विश्वकरंडक विश्वविजेता आपला भारत देश राहिला त्या न्यूझीलंडला ज्यावेळेस आपण 96 धावांनी पराभूत केलं तिकडे सुद्धा तुम्ही स्टॅटिस्टिक बघा की गोलंदाजांनी किती स्लोअर वन टाकलेले आहेत. हा बॉल यावेळेस बॅक टू द बॉलर साइड स्क्रीनच्या पुढे बॉल मारलाय. ऑन अ बाउंड्री ड्रॉप ओव्हर अ बाउंड्री ड्रॉप षटकार. रायगड एम्पायर्स करतो पहिल्यांदा बॅटिंग. 49 आतापर्यंत आहेत. हा बॉल यावेळेस समोर पुन्हा एकदा मिळालाय. यावेळेस लॉग ऑफ आणि चूक अजून एक. हा दुसरा झेल आहे जो फिल्डिंग टीम कडून सुटलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 50 धावा पूर्ण आहेत. इथे दरम्यानच्या काळामध्ये आपल्या बरोबरीत उपस्थित होत आहेत कोरेगाव मूळचे प्रसिद्ध उद्योजक आणि नामवंत समालोचक सन्माननीय समाधान अवचट सरांचं या ठिकाणी मैदानावरती आगमन झालेलं आहे. सरांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो जे या स्पर्धेसाठी आपल्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. UK NPL ऑर्गनायझेशन टीमच्या वतीने सरांचं स्वागत करू. 4 ओव्हरचा खेळ संपला. 50 पूर्ण. 2 झेल सुटले. एखाद्या चांगल्या खेळाडूचं झेल सुटणं ही खरं तर संपूर्ण टीमच्या मानसिकतेवरती परिणाम करणारी गोष्ट असू शकते टीम. त्यामुळं ही जीवनदानं जी तुम्ही प्रतिस्पर्ध्याला दिलेली आहेत त्याचा फटका येणाऱ्या काळामध्ये बसू शकतो. 50 धावा धावपलकीवरती. दिवसा क्रिकेट खेळणं ही एक वेगळी बाब आहे
आणि अंडर फ्लड लाईट्स मध्ये क्रिकेट खेळणं ही वेगळी गोष्ट आहे. दिवस रात्र चालणारे सामने म्हणजे फक्त क्रिकेट नाही किंवा खेळ नाही, एक अखंड उत्सव आहे. बॉल यावेळेस अपील अपील केलेलं आहे आणि अपीलला दाद मिळत आहे. दुसरी विकेट सुद्धा शुभम सेहजाललाच. पहिली विकेट शुभम सेहजाल कडेच होती. त्यांनी एका संघाची मालकी त्यांच्याकडे घेतलेली आहे. माजी उपसरपंच हे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण करू मनापासून स्वागत. 50 धावा धावपलकीवरती 2 धक्के, ते दोन्ही धक्के शुभम सेहजालनं देऊन टाकलेले आहेत. क्रिकेट संपूर्ण वातावरण तुम्ही बघा जल्लोषानं भरलेलं आहे. क्रिकेट हा फक्त दिवसाचा खेळ नाही, तर तो प्रत्येक क्षणात जगला जाणारा एक मोठा अनुभव आहे. आणि या दिवसाच्या उजाडात आणि रात्रीच्या प्रकाशात क्रिकेटचा हा सुंदर प्रवास मनापासून आपल्याला इथून पुढे 10 दिवस अनुभवायचा आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. कारण ही UK NPL आहे आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी या स्पर्धेची आपण सुरुवात करतोय. आजचा दिवस खूप मंगलमय, उत्साहपूर्ण आणि नव्या सुरुवातीचा आहे. कारण आजचा हा दिवस गुढीपाडव्याचा राहिला. नवीन वर्षासाठी पुढे आलेले घराघरात गुढी उभारलेली आपण बघितली आणि आनंदानं भरलेलं वातावरण आणि दुसऱ्या साईडला क्रिकेट टुर्नामेंटची सुरुवात. याहून सुंदर योगायोग असू शकत नाही क्रिकेटसाठी. विरुद्ध दिशेनं खेळलेला चेंडू, प्रॉपर टायमिंग, शॉट एक्झिक्युशन चांगलं आहे. सचिन सरांच्या बॅटमधून हा बॉल सीमारेषा पार, 4 रन. पुढे आहे 54 धावांचा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा इष्टरक्षकाचा अपील आपण पाहतो पुढे. याआधी सुद्धा अपील बघितलं होतं, मात्र त्यावेळेस एक मोठा साऊंड क्रिएट केला होता बॅटनं. इकडे मात्र मुख्य पंचांनी कुठेही सिग्नल दिलेला नाही. 35 मिनिटात 7 षटकं टाकायचे. या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. 54 धावा धावपलकीवरती 5व्या षटकासाठी आपण पुढे येतोय. बॉल यावेळेस टप्प पडल्यानंतर थोडस शरीरापासून दूरवरती असणारा चेंडू समोर तो तुम्ही बघा चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले होते बॅटर. एक चौकार आला, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू लागोपाठ लाईन लेंथ वरती निर्धाव आहेत. 54 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालेला आहे आणि 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 आहेत. या षटकामध्ये शुभम सेहजालचं चांगलं गोलंदाज आहे. कारण एक चौकार जरी असला तरी 5वा चेंडू आहे आज शुभम सेहजालचा आणि 5 चेंडूमध्ये त्यानं फक्त 4 खर्च केलेले आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. कोरेगाव मूळला बिलॉंग करणारा खेळाडू शुभम सेहजाल 54 धावा आणि तोच पुन्हा ट्रॅकवर. हा बॉल पुन्हा एकदा अगदी तसाच फटका जो याआधी सजवला होता आणि या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय धावा 4 आहेत. 4 रन, चौकार. प्लेची घोषणा करण्यात आलेली आहे.
होतोय आणि कृशल लोंढेच्या अगेन्स्ट बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय. व्हॉट इज द रिझन बाय दॅट? कारण हा चांगला गोलंदाज आहे आणि ज्यावेळेस बॅटर ठरवतात, बॅटर अर्थात फलंदाजांच्या मनावरती असतं की आम्हाला कोणाच्या अगेन्स्ट बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. ज्यावेळेस फलंदाज बघतात की गोलंदाज कोणता गोलंदाजी मार्कवरती येतो आणि एकदा का गोलंदाज निश्चित झाला की मग फलंदाज सुरू शकतात आणि ते पंचांना सांगतात की आम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. आणि बॅटिंग पॉवर प्ले हा कृशल लोंढेच्या अगेन्स्ट घेण्याचा निर्णय. विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात कृशल लोंढेने त्या दिवशी प्रभावित केलं. केडगावच्या मैदानावरती सुद्धा या खेळाडूनं प्रभावित केलं. चॅम्पियन राहिलेली टीम 75,000 रुपयांचं बक्षीस जिंकलं उरुळी कांचननं त्या दिवशी आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना मजा आणली होती, गंमत केली होती. कृशल लोंढेला यश मिळत आहे. धक्का क्रमांक 3. अमोल ननावरे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का आहे रायगड एम्पायर. नाही, 3 खेळाडू फक्त लाईन वरती आहेत आणि या षटकामध्ये अमोल ननावरेची विकेट पुढे संघाला मिळाली. तर अर्जुन थापा त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा कोरेगाव मूळचा अर्जुन थापाला पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक अर्जुन थापा. पहिला चेंडू. ताकद आहे तुम्ही बघाल कृशल लोंढेकडे, कारण व्हेरिएशन आहे, भन्नाट वेग आहे आणि डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत तो चेंडू यष्टरक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत 3 चेंडू एकही धाव त्यानं दिलेले आणि 1 विकेट सुद्धा राहिलेले. त्यामुळे एक चांगलं कमबॅक ह्या षटकामध्ये. 6वं षटक आहे. यानंतर 2 षटके शिल्लक राहतील. 58 धावा धावपलकीवरती आहेत. ओहो हो, विरुद्ध दिशेनं अर्जुन थापा जो त्याला स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. विरुद्ध दिशेने तो शॉट अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तो चेंडू बॅटवरती मिळेल करू शकले नाही. असा फटका खेळण्यासाठी अभ्यास लागतो. अर्जुन थापा मोठा खेळाडू आहे. कोरेगाव मूळची टीम आणि गाववाईज क्रिकेटसाठी संघाला तुम्ही बघाल अर्जुन थापा ओपनिंग करतो, गावासाठीची सलामी देतो कोरेगाव मूळला. आज UKNPL चा एक तो भाग आहे आणि आज तो 5व्या नंबरसाठी बॅटिंग करतोय. बॉल यावेळेस कट झालाय, कट केलाय चेंडू. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन थापाला या चेंडूवरती धावा 4. बॉल चुकीचा चेंडू, चुकीचा टप्पा आणि या चेंडूवरती धावा 4. आपण पाहिलो आहे 66 धावा धावपलकीवरती.
धावपलक्यावरती आहेत. पुन्हा एकदा छोटासा ब्रेक आणि त्यानंतर मॅच पुन्हा एकदा ऑन होणार आहे. 66 धावा धावपलक्यावरती शेवटचे 12 चेंडू डेथ ओव्हरसाठी आता आपण पुढे जातोय. एक चांगली किफायतशीर गोलंदाजी, कारण तुम्ही बघाल सुरुवातीला स्टार्ट टीमला चांगला मिळाला, मात्र त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुद्धा कृषल लोंढेच्या काही चांगल्या धावा आपण काही चेंडूंबरोबर धावपलक्यावरती लावलेलं लगाम, आणि त्यानंतर आता आपण बघतोय की एक 66 धावांचा खेळ 11ची सरासरी टीमने राखलेली. 7व्या षटकासाठी आनंदला पुन्हा पुढे आणण्याचा निर्णय. याआधी आनंदकडून एक षटक टाकून घेतलं होतं, त्यामध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच आनंद षटक क्रमांक 7व्या षटकासाठी पुढे. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे. युके इनपेलचा तुम्ही हा मोठा धगधगता थरार बघताय. गावातील सहभागी झालेले सगळे युवा स्टार या स्पर्धेसाठी पुढे आहेत. काही अनुभवी खेळाडू आहेत, त्या गावातून क्रिकेट गेले अनेक वर्षात आपण पाहतो, अर्थात अनेक वर्षापासून पुढे आलेलं आहे. क्रिकेट जंगलेली लोक ही या गावात आहेत, त्यामुळे या गावाची परंपरा मोठी आहे. अबाधित या गावाची परंपरा ही प्रीमियर लीग ठेवते. पहिला चेंडू निर्धाव, कारण तुम्ही बघा एक छोटंसं गाव सुद्धा एक मोठं क्रीडा केंद्र होऊ शकतं हे आयोजक दाखवत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही क्रिकेटची परंपरा अबाधित त्यांनी राखून ठेवलेली आहे. आणि आज पुन्हा एकदा एक वेगळं बेटर व्हर्जन की नाईट टुर्नामेंट अंडर फ्लड लाईट्स ही टुर्नामेंट आहे. चेंडू समोर तो चेंडू सोडून देण्याचं काम केलं होतं मुख्य पंचांनी, मात्र हा चेंडू स्पेअर सांगितला. एका अतिरिक्त धावेने धावपलक्यावरती 67 धावा या धावपलक्यावरती पुढे. 7व्या षटकासाठी आपण बघाल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा या ऑन बोर्ड वरती पुढे रायगड एम्पायर्स. ट्रिगर मोमेंट, थोडीशी ट्रिगर ऍक्शन. नॉन स्ट्राईक यांचे खेळाडू पुढे आलेत. धाबांची संधी समोर तयार होते. सदुसष्ट धावा धावपलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अर्जुन थापाला स्ट्राईक एंडला आता पुढे बघाल आपण. धावबादची संधी यादी आणि खेळाडू बाद झालेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी अविनाश आंबलेला आपण नॉन स्ट्राईक एंडला बघाल. 67 धावा शिंदवणे गावातील अविनाश आंबले, जो नॉन स्ट्राईक एंडला या गावाच्या आसपासच्या पंचकृषीतील जी गाव आहेत त्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी आणलेलं आहे. स्ट्राईक एंडला कोरेगाव मूळचा खेळाडू आहे, नॉन स्ट्राईक एंडला शिंदवणे गावचा खेळाडू अर्जुन थापा. थापा ऑन फायर. उंच आकाश मार्गाने चेंडू टाक .73 ऑन बोर्ड. 73 धावा. फुल टॉस आहे बॉल आणि क्षेत्ररक्षक वेल कॉट जबरदस्त झेल टिप लाय कॉट आणि अर्जुन माघारे.
पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने हा फटका शॉट अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात पुढे गेले. टाइम लिमिट आतापर्यंत व्यवस्थित आपण पाहतो. टीमनं हा खेळ 7व्या षटकाचा कव्हर करत आणलेला आहे. निर्धारित वेळेत टीम पुढे आहे. 6.5 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावांचा खेळ 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल लाईन निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. 7 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 73 धावा. 73 धावा धावपलक्यावरती 7 ओव्हरचा खेळ संपलाय. कैलासवासी कांतीलाल मामा काळे यांच्या स्मरणार्थ पैलवान शुभम भैया काळे यांच्या वतीनं एक मोठ्या पारितोषिकाची घोषणा केली जाते. लागोपाठच्या 3 षटकारासाठी सलग 3 चौकारासाठी प्रवीण मामा ननावरे यांच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. कैलासवासी कांतीलाल मामा काळे यांच्या स्मरणार्थ हे पैलवान शुभम काळे यांच्यातर्फे सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. 73 धावा धावपलक्यावरती शेवटचे 6 चेंडू. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. इट्स अ टॉस टाइम. यानंतरच्या ज्या 2 टीम आहेत आपण रेडी राहा. शेवटच्या 6 चेंडूंसाठी आपण पाहतो पुन्हा एकदा कृषल लोंढेला समोर आणण्याचं काम केलेलं आहे. कृषल लोंढेसाठी आपण पाहतो पुढे शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी आहे. यानंतरची जी मॅच होणार आहे पन्हाळा पॅन्थर्स आणि मल्हारगड योद्धाज दोन्ही टीम तुम्ही तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. या ठिकाणी उपस्थित होत आहे दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस सन्माननीय विजयजी कांचन. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय विजयजी कांचन यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. 2 चेंडू निर्धाव कृषल लोंढे ज्याच्या अगेन्स्ट बॅटिंग पॉवर प्ले आपण बघितला होता. बॉल यावेळेस पुन्हा एकदा सतिक लाईन लेन बॉल मात्र शतरक्षकाच्या समोरून निघाला होता. वेल स्टॉप. गुड एफर्ट्स तिकडे आपण पाहतो. शतरक्षक तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न. तोपर्यंत जितक्या धावा पळून पूर्ण करता येतील तितक्या धावा पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्याही धावा गोळा करता येतील. 1 शॉट धावेची घोषणा मुख्य पंचांनी कळवली. 1 शॉट धावेचा कॉल 3 आणल्या होत्या त्यातल्या फक्त 2 घ्या अशा मुख्य पंचांनी कॉल केलेला आहे. या 2 धावेच्या बरोबरीत 75 धावा धावपलक्यावरती 7.3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 7.3 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक समोर आहे. 75 धावांचा आकडा धावपलक्यावरती. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर शेवटच्या षटकासाठी पुढे आलेले खेळाडू कृषल लोंढे. बॉल पुन्हा थोडासा अक्रॉस द लाईन वेट करत खेळला होता हा चेंडू. शतरक्षक समोर आहे. स्टॉप करतील चेंडू आतमध्ये. 2 षटकांचा स्पेल कृषल लोंढेचा महत्वाचा राहील फिल्डिंग टीम कडून तुम्ही पहा. कारण या खेळाडूकडे स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. आपल्या गावच्या प्रमुख टीम मध्ये जागा बनवणारा खेळाडू आहे. त्यामुळे चर्चेत राहिलेलं नाव आहे. 77 धावा धावपलक्यावरती 7.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 77 धावांचा आकडा हा ऑन बोर्ड वरती पुढे आहे. 5 खेळाडू बाद एका साईडला 77 पुढे समोर दिसलेला खेळ आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा लाईन लेन तुम्ही बघा. त्या जागा उपलब्ध करू द्यायला जात नाहीत जिकडे मोठा फटका खेळला जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न अविनाश आमले पोहोचतील आपल्या क्रीज मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 चेंडू शेवटचा शिल्लक. 79 धावा. 79 धावा धावपलक्यावरती आहेत. त्या जागा कृषल लोंढेने उपलब्ध करू दिल्या नाहीत फलंदाजांसाठी जिकडे मोठा फटका खेळू शकतील. आणि हा चेंडू सुद्धा कृषल लोंढेचा तुम्ही बघा. बॅट फिरली मात्र समोर चेंडू कृषल लोंढेने निर्धाव टाकून घेतला. म्हणजे 80 धावांचं टार्गेट. जाऊ टॉस कडे. जिकडे टॉस होणार आहे यानंतर होणाऱ्या मॅचचा विजयाचं टार्गेट 80 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 80 धावांचं टार्गेट.
स्पर्धेचा दैदिप्य बाडू 16 इथे मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. एक इनिंग संपली इथे आणि मात्र 48 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी तोरणा टायटन संघाला इथे बेस्ट ऑफ लक. टार्गेट असणार आहे 80 धाव्यांचं. चला, काळेदाजी राजेंद्र काळे यांच्या हस्ते हा टॉस होत आहे. पन्हाळा पॅन्थर्स वर्सेस मल्हारगड योद्धा यांच्यामध्ये टॉस होत आहे. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका बाजूला पाहिलं तर निखिल कोतवाल असेल, दुसऱ्या बाजूला कृषी लोंढे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक टाकण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी अमित साळुंके सरांना पुढे आणले जाते. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडांची, या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यानं ध्येयासाठी समर्थ बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवांच्या सदाश्री, रणफंदीची जात अबची, कोण अंबा भयभीत करी, कोण अंबा भयभीत करी. मंडळी रामकृष्ण हरी जावियात मैदानाच्या आतमध्ये धावाला सुरुवात होतीये आणि ते मात्र पहिला चेंडू डॉक्टर महाराष्ट्र पन्हाळा पोलीस पॅन्थर्स यांनी टॉस जिंकून बॉलिंग क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला चेंडू वाह फक्त खेट केला होता चेंडूला. तिथे मात्र सिंगल आहे, सिंगल मिळेल. एक चांगली सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळाली निखिल कोतवालची आणि अक्षरशः आपण पाहतो की फक्त आणि फक्त चेंडूची पाठी केली होती. शॉर्ट पॉईंट मध्ये आपण पाहतो अबोल तांबेनं त्याचा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि तिथे मात्र सिंगल मिळाली. सिंगलच्या संख्येत आपण पाहतो की वाढ होते धपलकावरती धावांचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि स्ट्राईक मध्ये आता कृषी लोंढे सारखा एक तगडा ताकदवान फलंदाज दाखल असेल. परंतु आपण पाहूयात पहिला चेंडू अमित साळुंके सरांचा पाहूयात. वाह बॅटफुटचा चेंडू तिथे मात्र आपलातून टेकन व्हेरी गुड कॅच. इथे मात्र बोटा फलंदाज कोसळलाय. बडी बसली जाल में कृषी लोंढेचा खेळ संपुष्टात. पहिला आदरा टीम लाईट आपण आता बंद करा. लाईट बंद करायची आहे. विनंती असेल कोणीही इथे अडथळा आणणार नाहीये, कोणताही अडथळा इथे येणार नाही याची आपण नोंद घ्या. प्रत्येकी विकेटसाठी आपण पाहतो की संदीप दादा चौधरी यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. आणि स्पीडअप करा, काही करा मित्रांनो, आपण भरपूर लेट आहोत. त्यासाठी विनंती असेल. बुके पंचांनी पाहिलं तर टायमर लावलेला आहे, स्क्रीनवरती आपल्याला टायमिंग दिसतोय. चला वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील, त्यासाठी स्पीडअप करा. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला होता देखील कोतवालनं, तिथे मात्र सिंगल घेतली. कृषीला पुढे आणलं स्ट्राईक मध्ये आणि शून्यावरती बाद व्हावं लागलं त्याला. त्यानंतर बॅटची लिडिंग एज होते मात्र एक धाव मिळेल आणि का धाबीच्या मदतीने वाढू धब्बलकावरती धावा दोन आहेत. म्हणजे कुठेतरी आनंद नलवडे आल्यानंतर सुद्धा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याने खेळून काढला. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या संख्येनं वाढू धब्बलकावरती दोन धावा आहेत. एक चांगली सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. परंतु महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलीस अमित साळुंके यांनी दुसऱ्या चेंडूवरती मित्रांनो विकेट मिळवण्यासाठी यश प्राप्त केलं. म्हणजे कुठेतरी एक मोठं डावाला खिंडा पाडण्याचा प्रयत्न त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु ते मात्र फावियात एकदा मिळेल आणि सुखरूप घरट्यामध्ये जाऊन पोहोचला आनंद नलवडे. एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती धावा बनवल्या. तोरणा टायटन्स 3 धावा 1 गडी बाद असताना तोरणा टायटन्स सगळ्यात आतापर्यंत 3 धावा बनवलेले 1 गडी बाद आहे. त्यानंतर आपण पाहतो पटक पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. रिव्हर्स पूल फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे. युरोच्या दिशेने खेळायचा फटका होता तिथे. पहा प्रॉपर बॅट वरती चढू शकला नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळालं आम्ही साळुंक्यांचं आणि ते अक्षरशः आनंद नलावडे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धोपलक स्थिर असेल 3 धावा
धोपलकावरती आहेत. काय गोलंदाजी मैदानाच्या शॉटमध्ये पाहायला मिळाली. कौतुक करावं लागणार आहे ते महाराष्ट्र पोलीस अमित साळुंकेचं, कारण की आतापर्यंत त्यांना मैदानाच्या शॉटमध्ये 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि तिथे मात्र 3 धावा अक्षरशः खर्च केलेले आहेत. 1 गडी बाद असताना इथे मात्र पामियाद परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मोठा प्रहार. धावा भेटतील 6. येतो तिथे रुबाबदार षटकार 6 धावा. या ठिकाणी आगबोड होत आहे. उर्ले कांचन ग्रामडगिरीला लाभलेले बाजी कार्यक्षम उपसरपंच आदरणीय सागरनाना पोपटराव कांचन पाटील आपण आलेलात. आपलं देखील मी प्रथम त्या ठिकाणी UKNPL 2026 स्पर्धेच्या निमित्तानं अगदी स्वागत करतो. त्याचबरोबर इथं कॅमेरामॅन आपण आता तिकडे फोकस करा. बर्थडे सेलिब्रेशन होतोय आणि त्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी प्रवीण गायकवाड पुढे आले. तिथे मात्र फक्त चेंडूला कट केलं होतं. एक सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या संख्येनं वाढू धोपलकावरती नजर टाकूया. 10 धावा धोपलकावरती. लाईट्स गाडीच्या बंद करा विनंती राहील, नाहीतर गाडी जमा केली जाईल याची आपण नोंद घ्या. 10 धावा धोपलकावरती असताना इथे मात्र एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आनंद नलावडे स्ट्राईक मध्ये. रिव्हर्स पूलचा फटका मैदानाच्या शॉटमध्ये खेळत असताना तिथे मात्र एक चांगलं चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या संख्येनं वाढू धोपलकावरती नजर टाकूया. डबल एका 11 धावा धोपलकावरती. 11 धावा धोपलकावरती मित्रांनो. इथे मात्र आपण पाहतो की साबडेचं पूर्णपणे 21 बदललं जातं. शेवटचे 40 चेंडू शिल्लक आहेत. 69 धावांचं अजून इथून पुढे आव्हान राहिलेलं आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये इथून पुढे बघूयात आव्हान बनवण्यासाठी किती प्रयत्नशील दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहतील. हे पारडं सुद्धा महत्वाचं असेल. फुटाफुटचा चेंडू खरपूस समाचार इथे मात्र देखील कोतवालच्या बॅट मधून येतोय. डीप लॉंगच्या डोक्यावरून एक टप्पा घे चेंडू सीमारीच्या फार. UKNPL स्पर्धेचा देखणा राजेश शाही धडक होता. चौकार 4 धावा. फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलं होतं. गॅप होता तिथे बा, परंतु पुन्हा एकदा फावियात फक्त चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फसली मध्ये चांगला चेंडू तिथे कव्हर केलाय. महाराष्ट्र पोलीस होते तिथे. सचिन जगताप होते बा. फेकी सुद्धा ताबडतोब केली, परंतु आनंद नलवडेची आपल्याला चपळाई पाहायला मिळाली. चित्त्यासारखा धावला आणि सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचला. धोपलकावरती धावा 16 आणि येणाऱ्या काळामध्ये 2 फलंदाज जिथून पुढे किती धावा करणार आहेत गोळा. धोपलकावरती धावा असतील 16 धावा बनवलेल्या आहेत. इथे मात्र एक चांगली सुरुवात दोन्ही बॅटरची मैदानाच्या आतमध्ये राहिली. कृषी लोंढेला कुठेतरी 0वरती बाद व्हावं लागलं, परंतु इथे मात्र विरुद्ध दिशेने खेळायचा प्रयत्न होता. तिथे आनंद नलावडे जसा होता तसा बॅटमध्ये चिडू शकला नाहीये. आपण पाहतो की मास्टर क्रिकेट अकॅडमीचे सर्व आहेत आणि त्याचबरोबर आपण गोलंदाज पाहिलं तरी ते प्रवीण गायकवाड आहेत. कितीतरी खेळाडू त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी तयार केलेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने अत्यंत एक चांगली सुरुवात. त्याचबरोबर आपण पाहतो की लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा कितीतरी खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याचबरोबर परफेक्ट मिडल बॅट वरती केलाय आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. डीप लॉंगच्या डोक्यावरून चेंडू सीमारीच्या पार सबदला का तुलय. आनंद नलवडे म्हणतात मला चौकार 4 धावा. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये कमी धावा देण्याचा निश्चित प्रयत्न राहिला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा कुठून काढण्याचा प्रयत्न केला. एक चांगली सुरुवात 2 बॅटरची मैदानाच्या आतमध्ये राहिली. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे मात्र शेवटचे 36 चेंडू आणि साबड्याचं इक्वेशन बदललंय. 60 धावींची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. साबड्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतो नवचैतन्य मित्रमंडळाचे अध्यक्ष पैलवान
शुभम भैया कांतीलाल मामा काळे आपणही या ठिकाणी उपस्थित झालं आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबरच आपण पाहतो की उद्योजक सन्माननीय प्रवीण मामा ननावरे आपणही या ठिकाणी उपस्थित झालं आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या या ठिकाणी आगमन होते उद्योजक आमचे सहकारी मित्र किरणदादा बबनरावजी भंडारी आपण हे सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालं आपलं देखील स्पर्धेच्या निमित्तानं अगदी बडस्वी करतो बडपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. जमेत मैदानाच्या आतमध्ये फक्त चेंडूला कट केलं होतं बा, परंतु आपण पाहतो की फेकी थोडीशी खराब येईल परंतु एकदम मात्र मिळाली आहे आणि एका धावीच्या पद्धतीने वाढ होईल. धोपलकावरती नजर टाकूया. 21 लॉस ऑफ द 1 विकेट 21 धावा धोपलकावरती. तोरणा टायटन्स या संघाचे इथे लागले जात आहेत. काय सुरुवात आहे पहा मित्रांनो. शांतता संयमी खेळी साकडीचा निश्चित प्रयत्न दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय कारण की कृषी लोंढे शून्यावरती बाद झाला आणि तिथून एक महत्वाचा फरदा बाद झाला तर इथून पुढे डावाला पुढे घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न कसा करायचा हे दोन बॅटर्सच्या माध्यमातून आतापर्यंत इथून खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहतो की अजिंक्य स्पोर्टचे सर्व आहेत माझे सहकारी आहेत सन्माननीय शंकरभाऊ वायकर त्यांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. टिपला असेल आणि फलंदाज आनंद नलवड होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन बाद. आपण पाहत आहोत प्रत्येकी खेळाडू आपण पाहतो की पंचकृषीतील काही खेळाडू या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. मध्ये एक चांगली संकल्पना ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं असेल अर्जुन थापाला पाहिलं त्यानंतर तो अविनाश आंबळेला पाहिलं त्याचबरोबर इथं विशाल गायकवाड शुभम शेजाळ आता पैताडा शॉटमध्ये पाहायला मिळतोय. तर पाहियात पैताडा शॉटमध्ये या ठिकाणी पाहिलं चेंडू वा फक्त चेंडूला खेळू काढलं होतं तिथे मात्र एकदम मिळाली आहे आणि ते मात्र पाहियात थोडासा फंबल आणि 2 धावा. 23 धावा धोपलकर देत. आपण पाहतो की या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. पुणे जिल्हा व पुणे शहर गोरक्षक समितीचे अध्यक्ष सन्माननीय अक्षय शेठ कांचन पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालं आपलं देखील स्वागत करतो. उरुळीकांच्या डगरीचे उद्योजक विशाल दादा लोंढे आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आहात. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. फक्त चेंडूला पाच मित्रांनो कट केलं होतं परंतु फेकी अपलातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच मजबूत पाहायला मिळालं आणि तिथे मात्र कोणती धाव नसणार आहे. धोपलक स्थिर आहे. 23 धावा धोपलकावरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 32 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र बडवायचे 57 धावा. परंतु इथे मात्र चांगला फटका पाहिजे शॉटमध्ये सजवला डीप कव्हर मध्ये तिथे पावियात खेळाडू तैडाच फेकी सुद्धा तितकीच महत्वाची केली आहे. तांबडतोब फेकी करत एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने वाढ धोपलकावरती नजर टाकूया. 24 धावा 2 गडी बाद असताना 2.5 षटकाचा खेळ मात्र संपलेला आहे. शेवटचे 31 चेंडू आणि आता सामन्याचं जिंकण्यासाठी बडवायचे तिथून पुढे 56 धावा. त्यानंतर वा स्क्वेअर कटचा फटका होता इथे देखील गोतवाल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी चेंडू सीमारेषा पार युकी एनफीएल स्पर्धेचा देखणा राजेशाही तडका होता. सणसडी चौकार 4 धावा.
चला मित्रांनो आता ड्रिंक ब्रेक संपला जातो. चला त्वरित बाहेर या. अठ्ठावीस धावा धोपलकावरती आहेत. 2 फलंदा बाद आहेत. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 52 धावा. रियानला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. रियान शेखला आपण पाहणार आहोत. रियान शेख सारखं एक आपण पाहतो की एक नवदीप खेळाडू टेनिस क्रिकेट पटलावरती आपण पाहिलं तर अडीकलच्या कालामध्ये खऱ्या अर्थात अत्यंत एक चांगलं नाव त्यानं प्रस्थापित केलेलं आहे. कारण की अचूक टप्प्यावरती नेत्र ठेवत एक कमालीची गोलंदाजी साकारण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो. आणि आपण पाहतो की कधीतरी एक चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. एक सातत्यपूर्ण आपण पाहतो की गोलंदाजीच्या माध्यमातून फेरबदल करण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो. परंतु पाहूयात किती धावा देण्याचा निश्चित प्रयत्न चौथ्या षटकामध्ये त्याचा असणार आहे. तर स्ट्राईकमध्ये तितकंच महत्व ताकदीचा एक ताकदवान फलंदाज आपण पाहतो शुभम शेजाळ आपण पाहणार आहोत. वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये तिथे खांडू काढला होता. बॅक टू बॉल फटका आहे एकदम मिळाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तोटा टाईट सगळा एका धावीच्या मुदतीने वाढून धोपलकावरती धावा 29 लॉस ऑफ द टू विकेट होतात. 29 धावा धोपलकावरती आहेत. ज्या काही टू व्हीलर बाईक तुम्ही इकडे आणताय त्या टू व्हीलर बाईकच्या लाईट्स फक्त प्रेक्षकांना विनंती आहे त्या ऑफ करा. लाईट बंद करा टू व्हीलर गाड्यांच्या. तीस धावा धोपलकावरती आहेत. वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उठल्या अगडीच्या झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुंद तोपेचा गोळा षटकार 6 धावा. आणि त्यानंतर पुढे एकदा डावा पाय पुढे घेत आडवे बॅटने खेळलेला फटका शिवछत्रपतींचा छावा. भिडतील 6 धावा. बिग हिट षटकार. नावाचं वादळ इथे घोंगावताना पाहायला मिळतंय. पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः उंचीचा अत्यंत दूरवरचा षटकार होता. आणि दुसरा चेंडू आपण पाहतो की डावा पाय पुढे घेत थोडासा फ्लाइट पाहायला मिळाला. 2 षटकार लढल्यानंतर सामन्याचे पूर्णपणे 21 बदलले. 42 धावा आहेत. रियान शेखचा पुढील चेंडू त्यानंतर डावा पाय पुढे घेत डीप मध्ये खेळायला फटका. बंदुकीतून सुटलेली सुतार गोळी आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. धावा भिडतील 4. युकीएनफीएल स्पर्धेचा देखडा 67 चौकार 4 धावा.
सुद्धा पैताडाच्या आतमध्ये खेचलाय. शुभम स्वतःची इरादी इथे स्पष्ट करतोय. स्वतःला सिद्ध करत संघासाठी पैताडाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय. आणि अपटी बार तिथे मात्र खरपूस समाचार आणि थेट फेकून दिला चेंडू सीमापार. धावा मिळतील 6. या स्पर्धेचा देखणा राजेश शाही षटकार 6 धावा. कृष्णा पैदळच्या आतमध्ये आता त्यांनी घोषित केलेले आणि ते मात्र पाहूयात. 4 षटकांचा खेळ संपत धोपलकावरती 52 धावा. थोडा टाईट संघाच्या 50 धावा इथे ओलांडलेल्या आहेत. काय मोठी बिग बॅटल पाहायला मिळाली. अक्षरशः इथे अफलातून फलंदाजी आहे आणि ते मात्र डिखिल कोतवालला कुठेतरी आता स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे आणि त्याला साथ देणार आपण पाहतो की इथे शुभम सेजाल सुद्धा संघासाठी पैदळच्या आतमध्ये बरा असतो. आतापर्यंत शुभम सेजालची एक नेत्रदीपक खेळी पाहिली ना. 8 चेंडू त्यानं वैयक्तिक खेळलं तर दुसऱ्या 8 चेंडू खेळलं त्यानं 26 धावा वैयक्तिक बनवलेले. तर दुसऱ्या बाजूला पाहूयात देखील कोतवाल 8 चेंडू खेळत 14 धावा. अजूनही पैताडाच्या आतमध्ये शांतता संयमी खेळी साखळण्याचा निश्चित प्रयत्न इथे सलामीला आलेला फलंदाज देखील कोतवालचा पाहायला मिळतो. पण इथे करत असतं यार फुल टॉफचा चेंडू तिथे मात्र चांगला फटका पैताडाच्या आतमध्ये सजवलाय. डीप मिड विकेट मध्ये तिथे सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या संख्येनं वाढून धोपलकावरती नजर टाकूयात. धावा 52 धावा आहेत. सिंगलच्या संख्येनं वाढून धोपलकावरती 53 लॉस ऑफ द 2 विकेट. 53 धावा धोपलकावरती आहेत. शेवटचे 23 चेंडू 27 धावांचा अजूनही टार्गेट शिल्लक असेल. एक औपचारिकता पैताडाच्या आतमध्ये 27 धावांची आता शिल्लक राहिलेली आहे. पुढे सरसवतेत आपण पाहतो की डान्सिंग डाऊन द विकेट फटका जमिनी सावध फटका पैताडाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे मिडल मध्ये सजवला होता. एकदम मिळाली आणि एका धावीच्या पद्धतीने वाढून धोपलकावरती नजर टाकूयात. सिंगल तिथे प्राप्त होतीये. कंप्लीट होईल सिंगल. 54 धावा धोपलकावरती असताना 2 फलंदाज तिथे बाद आहे. 4.2 षटकाचा खेळ संपला. शेवटचे 22 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. वाह काय फटका होता तिथे. मात्र एक चांगला फटका फर्स्ट लिफ्टचे खेळ आणून देते असतील महाराष्ट्र बोली सचिन जगताप. एका धावीच्या पद्धतीने वाढून धोपलकावरती डबल पंजा 55 धावा धोपलकावरती आहेत. 2 गडी बाद असताना शेवटचे 21 चेंडू आणि बनवायचे थोडे 26 धावा. सॉरी 25 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. वाह काय फटका. परफेक्ट मिडल ऑफ द मॅच. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय शुभम सेजाळ आणि थेट फेकून दिला डीप लॉंगो चेंडू करून चेंडू सीमा पार. धावा भेटतील 6. षटकार कारण कुठेतरी आता सामन्याची पूर्णपणे आम्हा काढून टाकली आहे. स्वतःची इरादे स्पष्ट केलेले आहेत. फुट एकदा वाह वाह भाई वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. उंची होती आणि लांबी सुद्धा मिळाली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसरा राजेश शाही तडका षटकार 6 धावा.
फक्त चेंडूची पारी केली होती, परंतु मुख्य पंच कळवत आहेत वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावीच्या पद्धतीनं धोपलकावरती वाढ होतीये. 68 लॉस ऑफ द 2 विकेट होतात. 68 धाबा धोपलकावरती असताना शेवटचे 19 चेंडू 12 धाबा. पुन्हा एकदा पाहूयात काय फटका होता तिथे. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बैदानाच्या आतमध्ये उठला अंगडीच्या झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लाल बुंद तोपेचा गोळ होता. षटकार 6 धाबा लागू. आडी साबडा जिंकण्यासाठी तोडणा टायटन संघाला बनवायचे. 6 धाबा 18 चेंडू 6 धाबा. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्या अक्षरशः अशुभम सेजालची पाहायला मिळाली. 12 चेंडू 45 धाबा त्या व्यक्ती बनवल्यात. देखील कोतवाल 10 चेंडू खेळत 16 धाबा बनवतोय. आशिष यादव वाह स्क्वेअरचा फटका. इथे मात्र मोठी चूक घडली आहे. अर्जुन तांबा होता तिथे. फंबल पाहायला मिळतोय. एकदम मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि ते तिसरी धाव पूर्ण होतीये. कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावीच्या पद्धतीने वाढ होती. धोपलकावरती धावा. इथे मात्र पाहूयात इथे मात्र 12 चेंडू 45 धावा उर्वरित. इथे मात्र वाईट चेंडू. संधी आहे परंतु मित्रांनो संधी येत असते. संधीचं सोडं करण्याची संधी आपल्या हातामध्ये असते, परंतु ती संधी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करणार आहे, निर्माण करणार आहे शुभम सेजाळ. कारण की शुभम सेजाळ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण गोंगवलेलं आहे. आतापर्यंत त्याची नेतृत्व खेळी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं राहिलेली आहे. एक चांगलं डावाला पुढे घेऊन जाण्याचा निश्चितपर्यंत त्यानं केलेला आहे. आणि मात्र धोपलकावरतीने जर डाव घेत 78 धावा आणि शेवटचे 17 चेंडू आणि साबडा जिंकण्यासाठी बनवायचे 2 धावा. अवंतर धाव 78 धावा धोपलकावरती. आणि इथे मात्र बॅट वरती चेंडू शकला नाहीये. आशिष यादवचा एक चांगला चेंडू मोठा फटकेच्या शोधात होता तिथे. टप्पा पडल्यानंतर आपण पादुकी थोडासा वेट घेतला चेंडूला. वेट करत चेंडू आला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसवलाय. धोपलक स्थिर असेल. 78 धावा धोपलकावरती असताना 78 धावा धोपलकावरतीच. त्यानंतर इथे मात्र जेल टिपलाय आणि अक्षरशः 50 धावांपासून आता थांबावं लागतंय त्याला. 45 धावा आतापर्यंत त्यानं बनवल्या होत्या आणि तो फलंदाज कोसळलाय पा. कोरेगाव मूळ या गावाला बिलॉंग करणारा शुभम सेजाळचा खेळचं पुष्टात फलंदाज बाद. याही फलंदाजाकडे सामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन साठी कोणत्याही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. वाह महेंद्र सिंग धोनी स्टाईल इथे सामना जिंकलाय. तोरणा टायटन संघानं जिंकलेल्या संघाचं स्वागत. पराभूत संघाचा आभार आणि सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय